सलामीची जोडी मैदानात रवाना झाली. रवी आणि करण. पहिलाच बॉल. गोलंदाज नितेश. पहिला बॉलवर एक धाव पूर्ण. 3 ओव्हरची मॅच. दोन्ही संघाची नोंद घ्यायची. स्ट्राईकला फलंदाज आलाय करण. गोलंदाज ट्रायकर गोलंदाज नितेश. 2 शतक लावलेत. या दोन फलंदाजांसाठी पंचांच्या उजव्या बाजून गोलंदाज ट्रायकर गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा नितेशला पाहतोय. जोरदार अपील. हा बॉल भन्नाट वेगाने आलाय डॉट. पुढचा बॉल करणसाठी डॉट आलाय. हा बॉल. हा देखील जोरदार अपील. व्हाईट बॉल. अगदी व्हाईट बॉलची सांगता केली जाते. बॉलवर आला व्हाईट बॉल. दंडित केलं जाईल गोलंदाज नितेशला. पुढचा बॉल. या बॉलचा झेल उडालाय. रमेश झेल खाली प्रयत्न करतोय. सेल निसटलाय. जमीन दान झालाय. तोपर्यंत 2 धाव मात्र पूर्ण. पुढचा बॉल. अगदी 38च्या बाहेरून रन घेत असताना गोलंदाज. हा बॉल वेगाने खेळलाय. बॉल चालला विशिप मध्ये. ड्राईव्ह आहे. सेफ अँड ड्राईव्ह. रन स्मिती 4. हा आलाय करणच्या बॅटमधून चौकार. गोलंदाज नितेशचा यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढलाय. शतकचा आहे. गणेश बॉलला उचलून फेकी करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. पुढचा बॉल. स्ट्राईकला फलंदाज आलाय रबी. यावेळेस साडो बॅटने खेळत जोरदार अपील होतीये. बॉल आला डॉट. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानासमोर धावफलकावर धावा झाल्या आहेत 9 धावा. चला शतक लावून घ्या. दातीची वाडी. जास्त वेळ नका घेऊ मित्रांनो. स्लो डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन. डॉट आलाय. पुन्हा एकदा स्ट्राईकला करण. हा बॉल फेकून दिलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेला. फिल्डिंग चांगली झाली. उचलले फेकी करेल तोपर्यंत धावा पूर्ण होतात 2.
पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे, डॉट आलाय. हा वेळेस 4 धावा. प्रयत्न चांगला होता, क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या हातात चटका देऊन बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. हा फटका खेळला जाईल, कशा प्रकारे बॉल टाकला जाईल. पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप आहे, बॉलला फक्त दिशा दिले, बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल आडवल फेकेल तोपर्यंत धावा मिळते 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज करणला. यावेळेस निर्देश आलाय, नवीन फलंदाज आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. रवीचा 1 धाव पूर्ण, 1 धाव असेल. चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हरची समाप्ती, दुसरी ओव्हर समाप्त. धावफरक धावा लावल्या जातात. 2 ओव्हरमध्ये 18 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. टीम बोरत पडा. चला तिसरी ओव्हर टाकण्यासाठी लगेच गोलंदाज जायचंय. गणेश तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज आलाय गणेश. पुढचा बॉल, इथे मात्र दीपक वर हल्ला चढवला होता. झेलगाडी क्षेत्ररक्षक पंकज पहिल्याच बॉलवर विकेट काढून दिली जाते आणि सलामीची जोडी पूर्णपणे डगआउट मध्ये विश्राम करत असताना बोरतपाडा टीमची योगेश आलाय नवीन फलंदाज मैदानात. पाहूया पुढचा बॉल. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. गोलंदाज दीपक यावेळेस हा बॉल सोडून दिलाय. पंचदर्शक असताना वाईट बॉल. पुढचा बॉल कार्पेटच्या स्थानी उड उचलला जाईल. 1च धाव. अगदी या लास्ट ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज दीपक कडून. जरी 1 वाईट फेकला तरी 2 बॉल चांगले फेकलेत. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेचलाय. बॉल मात्र उंची गाठतोय. झेल उडालाय आणि झेल टिपला देखील जातोय.
पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा झेल उडाला. झेल खाली गणेश आणि चांगला झेल. बॅक टू बॅक दुसरा विकेट या ओव्हर मधला तिसरा आणि बॅक टू बॅक दुसरा. विशाल आलाय. पाहूया कशा प्रकारे मात्र फलंदाजी करतोय. 4 विकेट मात्र लागले. 20 धावा धावफलक बोरपाडा टीमच्या. पुढचा बॉल फलंदाज विशाल साठी फेकला जाईल. चांगली गोलंदाजी होते दीपकची. पुन्हा एकदा झाल उडालाय. झेल काही स्वतः यष्टीरक्षक आणि इथे दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र टिपला जातोय. चांगली कॅच. त्रिचीवाडी संघाचा गोलंदाज दीपक क्षणावर. नवीन फलंदाज गणेश आला मैदानात. गणेश चांगली ओव्हर टाकत असताना पहिला बॉल देखील चांगला फेकला. त्यानंतर ही गोलंदाजी अगदी चांगली फेकली. चांगला असेल आणि चौथा विकेट देखील घेतला जातो. ओव्हर मधला 5वा आणि बॅक टू बॅक चौथा विकेट. अगदी स्वस्तात बाद टीम बोरपाडा. संघाला चला फलंदाज पाठवायचे लगेच मैदानात. सलामीची जोडी मैदानात रवाना होत असताना गणेश आणि भगवान लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन यावेळेस मैदानात टीम दात्रीचीवाडी संघाचं. 18 बॉल आणि बनवायचे 21. पाहू कोणता संघ इथून क्वालिफाय होतो आजच्या दिवसात. पहिला दिवस आयोजनाचा आणि पहिल्याच दिवशी अगदी दोन्ही संघ जवळील पाहतोय आपण. एका बाजूला दात्रीचीवाडी दुसऱ्या बाजूला बोरपाडा. निलेश आलाय. पहिली ओव्हर पॉवर प्लेच्या ओव्हरला सुरुवात. फर्स्ट ओव्हर सेकंड इनिंग. यावेळेस खोदून काढला झेलचा प्रयत्न होता. बॉल चाललाय इथे मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेला अडवला जातो. कव्हर मध्ये चांगले क्षेत्ररक्षक
लॉंगॉनचा क्षेत्र आला होता, कव्हर नाहीये, बॅकअप नाही आणि लगेच धावा सोडल्या जात आहेत. 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस चांगला फटका आहे. बॉल आला समालोचन कक्षेला सलामी देत असताना चौकार. अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये पाहतोय आपण 7 धावा फटका लावल्या जातात. म्हणजे आता 16 बॉल. यावेळेस हा बॉल फेकून देत होता थर्ड मॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला झेल देखील टिपलाय. अगदी तिसऱ्या बॉलवर विकेटचं पतन. कोल्हापूरचा पुढचा बॉल अक्षय आलाय. आडव्या बॅटने खेळून काढलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली धावतोय. उचलेल फेकी करेल तोपर्यंत एकदा पूर्ण होतीये. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण मैदानात पाहतोय. इथे मात्र 14 बॉल आणि बनवायचे आता 13 रन्स. स्ट्राईकला फलंदाज गणेश. पुढचा बॉल गणेश साठी. हा बॉल इथे मात्र झेल उडाला. झेल गाडी क्षेत्ररक्षक फाईन लेगला चांगला झेल टिपला जातोय. समीकरण 12 बॉल 13 ची गरज. गोलंदाज ट्रॅकवर 12 बॉल 13 ची गरज. हा बॉल चांगला आहे. डॉट आलाय. सुरुवात चांगली झाली ओव्हरची गोलंदाज उल्हास कडून. यावेळेस खोदून काढलाय. झेल उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न होता. इथे मात्र
चांगली रनिंग व्हायला मिळते, चांगला ताळमेळ, चांगली कॉलिंग दोन्ही खेळाडूंमध्ये दुहेरी धावातून सोडली जाते. पुढचा बॉल इथे मात्र झेल उडालाय, झेल खाली रवी चुकी नसेल, चांगला झेल आणि संपलाय फलंदाज अक्षयचा खेळ. पूर्ण एकच असेल. स्ट्राईकला आता नितेश. यावेळेस कुदून काढलाय, बॉल मात्र फेकून दिलाय आणि रन स्मृती 6 आलाय षटकार. पुढचा बॉल पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल, कशा प्रकारे खेळला जाईल. हा इथे मात्र डिफेन्सिव्ह फटका पाहतो, हलक्या हाताने खेळून काढलाय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय. थ्रो चांगला आहे परंतु पोहोचलाय. 2 धाबा, 6 बॉल आणि 2 धाब्याची गरज. सहा बॉल 2 धाब्याची गरज. रवी आलाय, अगदी टॅप केलाय, स्वतःच्या पावतीमध्ये बॉल अडवला जातोय. पुढचा बॉल रवीचा, झेल उडालाय. पाया 200 धावतात, प्रयत्न नाही, एक पूर्ण दुसरेच प्रयत्न आणि हे आले विजय धाव. आजच्या पहिल्या दिवसात आपण क्वालिफायर सामना पाहतोय.